शिक्षण मंत्री दादा भुसे आणि राज ठाकरेंची भेट निष्फळ। हिंदी सक्तीच्या विरोधात 6 जुलैला मुंबईत मनसेचा झेंड्याविना मराठी माणसांचा मोर्चा, सर्व पक्षीयांना सहभागी होण्याचं आवाहन। हिंदी सक्ती होऊ देणार नाही, उद्धव ठाकरेही मैदानात। हिंदी विरोधातील आझाद मैदानातील आंदोलनात 7 जुलैला होणार सहभागी। पावसाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरला। 30 जून ते 18 जुलैपर्यंत उडणार अधिवेशनाचा धुरळा। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता पावसाळी अधिवेशनाला विशेष महत्त्व। नरेंद्र मोदीजींचे अंधभक्त म्हणणारे कट्ट्यावर बसणारी कार्टी, तुझ्या बापाला पेरणीला 6000 रुपये सरकार देतं। माजी मंत्री बबनराव लोणीकरांचं वादग्रस्त वक्तव्य, विरोधकांचं टीकास्त्र, मुख्यमंत्र्यांनीही फटकारलं। संताजी घोरपडे साखर कारखाना कथित गैरव्यवहार प्रकरणी मंत्री हसन मुश्रीफांना क्लीन चिट, मुश्रीफांना मोठा दिलासा। विझल्यानंतर दिव्यात तेल घालून उपयोग नाही, भास्कर जाधवांच्या स्टेटसची चर्चा, चुकीचा अर्थ काढू नये, वैभव नाईकांकडून स्पष्टीकरण। पालघरमध्ये वाढवण बंदराचा हायटाईड ड्रोन सर्व्हे पुन्हा सुरू, बंदर विरोधी स्थानिक आक्रमक, पाण्यात उतरून घोषणाबाजी। शक्तीपीठ महामार्गाविरोधात राजू शेट्टी आक्रमक, धाराशिवमध्ये भूसंपादनाला करणार विरोध, सत्ताधारी विरोधकांमध्ये जोरदार वार पलटवार। विदर्भात यवतमाळ, वाशिममध्ये मुसळधार पाऊस, अनेक नद्यांतील पाणी वाढल्यानं पूरस्थिती, अनेक ठिकाणी रस्ते बंद। मुंबईच्या आरेतील आजीला कचऱ्यात फेकल्याचं प्रकरण, नातवासह 3 जणांना आरे पोलिसांकडून अटक। नातवानंच दोघांच्या मदतीनं आजीला कचऱ्यात फेकलं, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर। 8वीच्या विद्यार्थ्यांकडून 10वीच्या विद्यार्थ्याचा खून, नगरमधील एका शाळेतील धक्कादायक प्रकार, क्रिकेटचा वाद मर्डरपर्यंत पोहोचला। संभाजीनगरमधील लड्डा दरोडा प्रकरणात एन्काउंटर झालेल्या अमोल खोतकरचा व्हिडिओ समोर, एकाच वेळी 3 बंदुकांची सफाई करतानाचा व्हिडिओ। परभणीच्या गव्हाणे चौकात धक्कादायक प्रकार, LCD टीव्हीत साप आढळला, सिरियल बघताना महिलांच्या निदर्शनास आली बाब। महावितरणाची वीज 10% स्वस्त, 1 जुलैपासून होणार अंमलबजावणी, 5 वर्षात 26% कपात करण्याचा मानस, मुख्यमंत्र्यांकडून निर्णयाचं स्वागत। ज्ञानोबा माऊलींचं थोड्याच वेळात नीरा स्नान, नीरा नदीकाठी वारकऱ्यांची प्रचंड गर्दी, तर तुकोबारायांची पालखी बारामतीकडे मार्गस्थ। भारताचा अंतराळवीर शुभांशु शुक्ला अंतराळ मोहिमेवर, आज शुक्ला स्पेस स्टेशनमध्ये पोहोचणार। राकेश शर्मानंतर अंतराळात जाणारा दुसरा भारतीय। मद्यधुंद तरुणीनं रेल्वे ट्रॅकवर भरधाव वेगात कार चालवली, हैदराबादमधील घटना, तरुणीला अटक। हिमाचल प्रदेशातील कुल्लू आणि कांगडा जिल्ह्यात 4 ठिकाणी ढगफुटी, अनेक जणांचा मृत्यू।